पाकिस्तानचा जीडीपी हा फक्त दहशतवादावर मोजता येईल। पाकिस्तान आपल्या कर्माची फळं भोगतंय असं म्हणत पाकिस्तानच्या पंतप्रधानांना संयुक्त राष्ट्राच्या महासभेत भारताच्या परराष्ट्र मंत्र्यांनी चांगलेच खडेबोल सुनावलेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याऐवजी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी संयुक्त राष्ट्र महासभेच्या 79व्या सत्राला हजेरी लावली। संयुक्त राष्ट्र महासभेत बोलताना एस जयशंकर यांनी कोणतीही भीड बाळगली नाही आणि ठरवूनच पाकिस्तानला उत्तर दिलंय। संयुक्त राष्ट्राच्या महासभेत ज्या गोष्टी बोलण्यासाठी कुणी फारसं धजावत नाही तिथं भारतानं अधिकृतरित्या भाष्य केलंय आणि पाकिस्तानबाबतचं सत्य एस जयशंकर यांनी मांडलंय। पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांचे मुद्दे खोडून काढत एस जयशंकर यांनी नेमकं काय सुनावलंय तेच आपण ह्या व्हिडिओत पाहू। नमस्कार, मी कोमल आचरेकर आणि तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र टाइम्स इंटरनॅशनल। आमचं हे चॅनल जर तुम्ही अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर ते लगेच करा। भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी पाकिस्तानला जे प्रत्युत्तर दिलंय ते आपण जाणून घेणारच आहोत, पण त्याआधी पाकिस्तानचे पंतप्रधान नेमकं काय म्हणाले होते तेही बघायला हवं। पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी त्यांच्या भाषणात काश्मीरचा उल्लेख 16 वेळा, पाकिस्तानचा 14 वेळा तर भारताचा उल्लेख 12 वेळा केला। एकंदरच पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी भाषणातून भारताला संयुक्त राष्ट्राच्या आमसभेत टार्गेट केलं। शहबाज शरीफ यांनी त्यांच्या भाषणात जम्मू काश्मीरमधील परिस्थितीची तुलना ही फिलिस्तीनशी केली। तेथील लोकांनी त्यांच्या स्वातंत्र्यासाठी आणि स्वयंनिर्णयाच्या अधिकारासाठी शतकानुशतकं संघर्ष केलाय असं ते म्हणाले। संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा प्रस्ताव आणि काश्मीरी लोकांची इच्छा यावर चर्चा होण्याचा आग्रह देखील यावेळी पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी धरला। भारतानं LOC ओलांडण्याची धमकी दिल्याचा आरोप देखील शरीफ यांनी केला। शरीफ यांच्या या भाषणाला तोडीस तोड उत्तर एस जयशंकर यांनी दिलंय। आम्ही काल या मंचावरून काही चुकीच्या गोष्टी ऐकल्या, त्यामुळे मला भारताची भूमिका स्पष्ट करायची आहे असं जयशंकर म्हणाले। सीमेपलीकडील दहशतवादाचं पाकिस्तानचं धोरण कधीच यशस्वी होणार नाही, याची त्यांना शिक्षा मिळेल। ते त्या शिक्षेपासून स्वतःचा बचाव करू शकणार नाहीत, याचे परिणाम त्यांना भोगावेच लागतील। पाकिस्तानद्वारे अवैधरित्या कब्जा करण्यात आलेला POK रिकामा करून देणं हे आमच्यातील समस्येवर तोडगा आहे असं एस जयशंकर यांनी सांगितलंय। इतक्यावरच ते थांबले नाहीत, तर पाकिस्ताननं त्यांच्या कर्मामुळे जागतिक व्यवस्थेत मागे राहण्याचा मार्ग निवडलाय। अनेक देश परिस्थितीमुळे मागे राहतात, परंतु काही देश हे जाणून बुजून असे निर्णय घेतात ज्याचे परिणाम वाईट असतात असं म्हणत एस जयशंकर यांनी पाकिस्तानवर निशाणा साधलाय। पाकिस्तान नेहमी दुसऱ्याला वाईट ठरवण्याचा प्रयत्न करतो, ती स्थिती आज पाकिस्तान गिळंकृत करण्यासाठी तयार आहे। त्या वाईट गोष्टी त्यांच्या समाजाचं नुकसान करतायत असंही जयशंकर म्हणालेत। पाकिस्तान जगाला दोष देऊ शकत नाही, हे फक्त त्यांच्या कर्माचं फळ आहे असं म्हणत जयशंकर यांनी खडसावलंय। तसंच दुर्दैवानं पाकिस्तानच्या गैरकृत्यांचा इतरांवर परिणाम होतो, विशेषतः शेजाऱ्यांवर। जेव्हा राजकारणात आपल्या लोकांमध्ये कट्टरता असते तेव्हा त्यांचा GDP केवळ कट्टरपंथ आणि दहशतवादाच्या रूपात मोजला जाऊ शकतो। इतरांच्या जमिनीच्या लालसेपोटी कृत्य करणाऱ्या एका निष्क्रिय राष्ट्राचा पर्दाफाश आणि सामना केला पाहिजे असं भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी म्हटलंय। त्यामुळे भारताविरुद्ध गरळ ओकणाऱ्या पाकिस्तानला त्यांच्याच भाषेत एस जयशंकर यांनी संयुक्त राष्ट्राच्या बैठकीत उत्तर दिलंय। एस जयशंकर यांनी जी भूमिका मांडली आहे त्यावरचं तुमचं मत काय आहे ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा। असेच इंटरनॅशनल विषयावरचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमचं महाराष्ट्र टाइम्स इंटरनॅशनल हे नवं YouTube चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका।